महाराष्ट्रातील तमाम डीएड बीएड एम ए बीएड शिक्षक बंधू भगिनींचं आजच्या या लाईव्ह सेशन मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे। बऱ्याच दिवसापासून विद्यार्थी खूप आग्रह धरत होते की सर जसं मानसशास्त्राची भीती तुम्ही दूर केली तशी आम्हाला इंग्रजीची खूपच भीती आहे आणि महाराष्ट्रातील जे काही प्लॅटफॉर्म आहे त्या सर्व प्लॅटफॉर्मवरती एमपीएससी PSI-STI तलाठी ग्रामसेवकचे उदाहरणं घेऊन इंग्रजीची तयारी आम्ही करतोय। त्यामुळे नेमकं टीईटीत काय इंग्रजी येते आणि एक शिक्षकाच्या परीक्षेत इंग्रजीला काय महत्व आहे सर हे तुम्ही थोडंसं सांगा। कारण असंच एकदा 2021 ला विद्यार्थ्याच्या आग्रहास्तव मी बॅच सुरू केली होती, पण होतं काय मी अनेक वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मला मानसशास्त्र शिकत असल्यामुळे नेमकी माझी ओळख मानसशास्त्राचा शिक्षक म्हणून झालेली आहे, पण मूळतः माझी मेथड इंग्रजी आहे। माझं BA MA इंग्लिश मध्ये आहे आणि मी शाळेवरती सुद्धा इंग्रजीचे विषय शिकवतो, क्लासमध्ये सुद्धा आमच्या जालन्यामध्ये MPSCच्या मुलांना इंग्रजी शिकवतो। परंतु ऑनलाईन वरती मात्र सुरासे सर म्हणलं की लोकांना फक्त काय वाटतं मानसशास्त्राचा शिक्षक, पण हे खास करून ज्या शिक्षकांना उद्या टीईटीची परीक्षा असेल, शिक्षक भरतीची परीक्षा असेल आणि आमचं थोडं इंग्रजी कच्चं आहे, आम्ही नोकरी करून टीईटीची तयारी करतो किंवा काही आमच्या भगिनी गृहिणी आहे की आता कुठं सब्जेक्ट कशाला म्हणायचं, व्हर्ब कशाला म्हणायचं, ऑब्जेक्ट कशाला म्हणायचं, एवढी कशी तयारी करावी आणि अमाप इंग्रजी विषयाची फी असते। मग आता थोड्या दिवसामध्ये कसं आम्हाला 20-25 मार्क 30 पैकी पडतील असं त्यांचा खूप आग्रह असायचा। तर ज्यांना हे माझं म्हणणं पडतंय त्यांनी आवर्जून पुढचा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि नेमकं टीईटी मध्ये इंग्रजीत काय विचारलं जातं, कारण काय असतं आम्ही काही देव नाहीये। आणि खास करून मी काय करत असतो, नेहमी मागच्या सर्व प्रश्नपत्रिकाचा अभ्यास करत असतो, त्याचं विश्लेषण करत असतो आणि एक तुलना करत असतो की कुठले घटक सर्वाधिक विचारले गेलेले आहे। असं म्हणतात ना की तुमच्या शेतात काय पिकतं त्यापेक्षा बाजारात काय विकतं, आणि जे बाजारात विकतं तेच तुम्ही जर शेतात लावलं तर तो शेतकरी काय होत असतो प्रगतशील। मग तसंच विद्यार्थ्यांचं सुद्धा किंवा जे काही परीक्षा देत असतात त्या परीक्षार्थाचं ते काम असलं पाहिजे की बाजारात म्हणजे तुमच्या परीक्षेत काय विचारलं जातं। तुम्हाला जर परीक्षेत काय विचारलं जातं मैत्रिणी बांधवांनो, तुमचा अभ्यासच परीक्षा भिमुख होणार नाही। कारण काय यश मिळवण्यासाठी ज्ञानाबरोबर कौशल्य लागतं। ज्ञान आणि कौशल्य ज्यावेळेस एकत्र होतं तेव्हा यश मिळत असतं। चला तर मग आता हे ज्ञान आणि कौशल्य आपण काय करायचंय बघायचंय। बघा अनेक विद्यार्थ्यांच्या आग्रह असतो, मग मी मध्ये काय केले, सगळ्या प्रश्नपत्रिका एकत्र केल्या टीईटीच्या, तुमच्या सीटीटीच्या, तुमच्या अभियोगितेच्या, आणि त्याच्यातून एक छानसं काय केलंय पहा बुकलेट तयार केलेलं आहे। ज्या विद्यार्थ्याला माझं म्हणणं पडतंय त्याला मी हे सध्या तरी हे पीडीएफच्या स्वरूपात मी त्याला देणार आहे, ज्यांनी माझ्याकडे क्लास लावला त्याला, आणि नंतर लवकरच टीईटी ज्यावेळेस अनाऊन्स होईल त्यावेळेस तुम्हाला मार्केटमध्ये सुद्धा मिळून जाईल। ओनली टीईटी आणि टॅट याच्यासाठीच, आणि हाच त्याच्यात संदर्भ असणार आहे, दुसरं 12 भानगडी नाही। आलं का लक्षामध्ये? ओके, चला बघूया तर मग आता 2013 ते 2021 या कालखंडात बांधवांनो टीईटीच्या परीक्षा झालेल्या आहे। खरी ही संकल्पना केंद्राची आहे, केंद्राने ही संकल्पना या ठिकाणी राबवली आणि आपल्याला ते स्वीकारावं लागलं। 2013 पासून शिक्षक व्हायचं असेल तर बांधवांनो आपल्याला टीईटी पास होणं अत्यंत गरजेचं आहे, कारण सीटीईटी हिंदीतून ते काय आपल्याला समजत नाही। तर बघा 13 ते 21 या कालखंडामध्ये कुठल्या घटकावरती सर्वात जास्त प्रश्न विचारले गेलेले, कारण आम्हाला जास्त वेळ नाहीये, थोड्या दिवसात यश कसं मिळवलं पाहिजे, कारण 150 मार्कापैकी 90 मार्क पाडावं लागते। 90 मार्काचं डिव्हायडेशन जर आपण 5 विषयात केलं तर 18 मार्क एका विषयात लागते। मग गुरुजी काही करून 20 मार्क कसे पडतील? आम्ही तर म्हणतो 25 पडते रे, फक्त काय पाहिजे जातीचे येड्या गबाळ्याचे काम नव्हे, इथं जातीचे म्हणजे कौशल्यवान व्यक्ती लागतो, आणि कौशल्यवान असा होत असतो। बघावं लागलं ना मागं काय विचारलं जात आहे। IBPS कडे जरी गेलं तरी बांधवांनो मूळ ढाचा बदलणार नाही, जसा राज्यघटनेचा जो मूळ गाभा आहे,
ज्या मूलभूत घटना आहेत त्या बदलता येत नाही. तसं हे सुद्धा टीईटीचं आम्ही परीक्षा परिषदेवाल्याकडे गेलो, आयुक्ताला सांगितलं, ते म्हणे जसं आम्ही घेतो त्या धर्तीवर फक्त आम्ही घ्यायला अफरातफरी होऊ नये, प्रश्नपत्रिका फुटू नये म्हणून आम्ही त्यांच्याकडे ते दिलेलं आहे. ढाचा वगैरे सगळा तोच असणार. तर बघा बांधवांनो, कॉम्प्रिहेन्शन पॅसेज म्हणजे तुमचं प्रोज आपण ज्याला म्हणतो असतो इंग्लिशमध्ये, गद्य आकलन, या ठिकाणी तुम्हाला 35 मार्काला आतापर्यंत विचारले गेले. आपण मागचं जर बघितलं तर प्रत्येक वेळेस काय केले, 5-5 मार्काला. त्यानंतर अत्यंत मराठी आणि इंग्रजी मधलं एक सातत्याने स्पर्धा परीक्षेत विचारलं जाणारं जे प्रकरण आहे त्याला आपण पार्ट्स ऑफ स्पीच असं म्हणतो, त्याला मराठीत आपण शब्दाच्या जाती म्हणतो. ते सुद्धा बांधवनो तुम्हाला इथं बऱ्यापैकी विचारले गेलेले. त्या शब्दाच्या जातीपैकी सर्वात जास्त बांधवनो व्हर्ब विचारले गेलेले. व्हर्ब बघा इथं. मग आता हे व्हर्ब आपल्याला काय करावं लागणार आहे, पक्क करावं लागणार आहे. अत्यंत महत्वाचं आहे, कारण व्हर्बचा अनेक प्रकरणामध्ये उपयोग होतो. त्यानंतर आपण पुढे जर बघितलं तर आर्टिकल्स असेल, प्रिपोजिशन असेल, याला सुद्धा अत्यंत महत्वाचं स्थान दिलं गेले. 1-1 मार्क इथं बघू शकता. टाईप ऑफ सेंटेन्स अत्यंत महत्वाचं आहे बांधवनो. इथं हे 12 मार्काला आपल्याला विचारलेलं दिसतंय. आलं लक्षात. जे प्रकरण अत्यंत महत्वाचे आहे त्याच्यावरतीच मी जास्त बोलतोय, कारण हे नंतर आपण बघूच. त्यानंतर पहा, व्हॉइस, तुमचे चेंज द व्हॉइस नावाचं प्रकरण दरवर्षी 1-1 क्वेश्चन असतोच. डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच यातला सुद्धा 1-1 क्वेश्चन या ठिकाणी आहेच बांधवांनो. पुढे जर गेलो आपण, बघा पुढे जर सिंथेसिस, याला खूप कमी वेटेज या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर तुमचं डिग्रीला सुद्धा कमी वेटेज आहे. वर्ड बुलेटिनला कमीच आहे. क्लॉजेस 1-1 मार्काला आहे. फिगर ऑफ स्पीच 1-1 मार्काला आहे. टेन्स सुद्धा बांधवनो 6 प्रश्न आतापर्यंत आलेले, कारण तिकडे वर्ब त्याच्यामध्ये असल्यामुळे ते वर्ब मध्ये जातं. त्यानंतर अँटोनम्स, सिनोनिम्स म्हणजेच तुमचं सिमिलर वर्ड, ऑपोजिट वर्ड, याला सुद्धा बांधवनो सर्वाधिक वेटेज आहे 15 मार्काला. म्हणून इथं दररोज आपल्याला ते शब्द पाठच करावे लागणार आहे. 500-1000 शब्द पाठ असल्याशिवाय तुम्हाला ते येणारच नाही. वन वर्ड सबस्टिट्यूशनला सुद्धा महत्वाचं असं स्थान दिलेलं आहे. हे दोन्ही शब्दांमध्ये बांधवांनो मोडले जातात. स्पेलिंग सुद्धा एक त्याच्यामध्येच मोडलं जातं. अत्यंत महत्वाचं आहे. आणि क्वेश्चन टॅग सुद्धा हा आहे मार्काचा. म्हणजे 5 प्रकरण आतापर्यंत महत्वाचे होते. एरर, आता एरर बांधवांनो काय असतं माहिती का, एरर हे तुमच्या सेंटेन्सचं असतं. तर टाईप ऑफ सेंटेन्स आणि टेन्स जर चांगल्यापैकी तुम्हाला आला तर कुठल्याही वाक्याचं एरर तुम्हाला शोधता येतं किंवा ते क्लिअर करता येतं. पुढे बघा, नंतर इडियम, फ्रेजेस बऱ्यापैकी या ठिकाणी विचार गेलेले 9 मार्काला. इधर क्रीज ऑफ ॲनिमल्स हे 2 मार्काला, खूप कमी मार्काला आहे. यंग वन ॲनिमल म्हणजे ॲनिमलचे काही जे मुलं असतं, अपत्य असतं, तर ते आपल्याला त्याची इंग्रजीत नावं काय आहे ते माहिती असलं पाहिजे. हे आताच्या काळात विचारलेले अधूनमधून. कन्व्हर्सेशन 5 मार्काला आहे. करेक्ट वर्ड म्हणजे ते स्पेलिंग मध्येच मोडतं बांधवणं, हे सुद्धा महत्वाचंच आहे. आणि सेंटेन्स अरेंजमेंट हे सुद्धा टाईप ऑफ सेंटेन्सचा बेस जर पक्का असेल तर हे करता येतं. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे इथं टीईटीला किंवा तुमच्या जर तुम्ही बँकिंगच्या जर प्रश्नपत्रिका बघितल्या, स्ट्रक्चर म्हणजे सेंटेन्स स्ट्रक्चर आणि तुमचं वर्ड बुलेटिंग ह्या 2 भागावर सर्वात जास्त प्रश्न आहे. तुम्हाला जर तुमचं स्ट्रक्चर जर पक्क झालं आणि बांधवांनो तुम्ही दररोजचे जर 50-100 जर शब्द पाठ केले ना, मी म्हणतो 25 मार्क कुठंच गेले नाही, कुठंच गेले नाही. कारण मराठी व्याकरणापेक्षा इंग्रजी व्याकरण सोपं आहे. मराठी व्याकरण परिवर्तन करायला, ओळखायला, उत्तर द्यायला त्याचा अर्थ समजून घ्यावा लागतो. तसं इंग्रजीमध्ये अर्थ न समजता सुद्धा इंग्रजी वाचता जरी नाही आली, ठराविक शब्द जरी वाचता आले तरी चुटकीसह मार्क पडू शकते. पण फक्त लागते जातीचे, येड्या गबाळ्याचे काम नव्हे. त्या इंग्रजीचा जो मूळ ढाचा आहे तो तुम्हाला समजला पाहिजे. तो समजला की मार्कच मार्क. चला मग कसा ढाचा आहे तो बघू. गुरुजीचं कामच असतं अवघडाचं सोपं करायचं. गुरुजीचं काम काय आहे, काही अवघड असेल, प्राध्यापक काय करत असतो, अवघड सांगत असतो. गुरुजी म्हणजे काय, 12वी पर्यंतचा शिक्षक, हा याला शिक्षक म्हणतात. आणि वरच्या लोकांना प्रोफेसर वगैरे म्हटलं जात असतं. ते खूप हार्ड सांगतो, लय अवघड आहे. आपल्याला म्हणलं तर लय सोपं आहे. मग मुलांना वाटतं सोपं आहे, ते सोपंच असतं. जो अभ्यास करेल त्याला सोपं वाटतं. बघा, ज्याला माझं म्हणणं पडते, आम्ही बॅच बांधवांनो 5 फेब्रुवारी म्हणजे आजपासूनच सुरू करतोय. आणि साधारणतः माझ्या कुठल्याही बॅचची फी बांधवांनो काय असते मध्ये 1000 रुपये असते. कारण मी जेव्हा शिकायला गेलो होतो ना, तर मी बांधवांनो तुम्हाला सांगतो की
आमच्या पोटाला चिमटा घेऊन आमच्या वडिलांनी आम्हाला शिकवलेलं आहे. इतकी सोपी गोष्ट नाही. 2007-08ची गोष्ट. त्यावेळेस कुठं जरी गेले ना, स्पोकनचा क्लास जरी लावायला गेले ना, तर 3-4 हजार रुपये द्यावा लागायचे. तुम्हाला आज असं काय म्हणते त्याला हे वाटतं फी भरायची म्हणले की ही जर फी ही जर टीईटीच्या ऐवजी जर मी काय युपीएससी नाव टाकलं असतं तर 5,000 रुपये दिले असते. कोणी 5,000 रुपये नाव फक्त टीईटी टाकलं म्हणून तुम्हाला वाटतं सर इतकी गुड फी असते का? तर गुरुजींनो, बंधू भगिनींनो, मला समजतंय की शेतकऱ्याचे लेकर आहेत. शिक्षक हे सर्वसामान्य कुटुंबातलं, हे आमदाराचा खासदाराचं पोरग नाही. म्हणून खास करून बांधवांनो की शिक्षकासाठी म्हणून, आणि जे आमच्या माता भगिनी घरी बसलेले आहे की ज्यांना असं वाटतं टीईटी अवघडे माझ्याना पास होणार नाही, यांनी मला कॉल करायचा. तुम्हाला टीईटी पासच करून देईन मी. जसं मानसशास्त्र अत्यंत सोपं करून ठेवलेलं आहे मी, अत्यंत. मी अशी पैल लावतो, पैल 25 मार्क पडली पाहिजे आपल्या विद्यार्थ्याला. येणं समजलं काय? 10-10, 20-20 वर्ष झाला मी अध्यापन करतो, म्हणजे आम्हाला कळत नाही. आणि इथं तुम्हाला पास व्हायचं नाही, वरून मेरिट मध्ये यायचंय. पास होऊ शकत नाही. पास हा बघा, तर खरं आहे. पाहते स्क्रीन सुद्धा अशी हल्लेली आहे. पुढे बघा, तर मग ह्या बॅचची फी मी खास करून शिक्षकासाठी बरं का, की 1,000 ऐवजी काय करतो बांधवांनो, 500 रुपये करतो. काय करतो? 500 रुपये फक्त ओनली फॉर टीचर्स, जे घरी बसलेले की ज्यांना असं वाटतं की माझ्याच्यानं होणार नाही. तो ताई दादा माझ्याकडे क्लासला कस काय तू पास होत नाही, मी तेच पाहतो. आलं का लक्षामध्ये? फक्त दररोज लाईव्ह यावं लागेल. किती रुपये? 500 रुपये. हे 500 रुपये काय करायचे? ह्या नंबरवरती काय करायचे? स्क्रीनशॉट याचा फोन पे किंवा गुगल पे करायचे, स्क्रीनशॉट पाठवायचा. आधी तुम्ही जर स्क्रीनशॉट लगेच पाठवला तर आमचे लॅपटॉपवरती आणि स्क्रीनवरती लोक बसलेलेच असतात की याचे पैसे आलेले की याला काय करा, बॅचला ऍड करा. हे ऍपमध्येच होत असतं. शिकवत असतो आम्ही, परत झूमवर शिकवत असतो, कारण मला डिस्कस करायची सवय मुलांशी. शिक्षक आणि शिकवणे म्हणजे हे बांधवांना नुसतं बागाबगीचा खेळ नसतो, तो संवादाचा खेळ असतो. शिक्षक आणि विद्यार्थ्यात जर संवादच झाला नाही, त्याचं परिवर्तन कसं होईल? तुम्हाला समजून घ्यावं लागेल ना. सर हे मला समजलं नाही, मला परत एकदा सांगता का? सांगावं लागेल. पैसे घेतले ना, आणि जर तुमच्या ज्ञानात जर भरच पडत नाही, असे देऊन का उपयोग आहे? अनेक अशा बॅचेस आहे की बांधवांनो, काय माहिती का, की त्या की कुठं 1000 रुपयात सगळं शिकवायला लागले. 1000 रुपयात शिकून तसं नसतं. तुमच्यात काहीतरी बदल झाला पाहिजे, तुम्हाला काहीतरी बांधवांनो मार्क पडले पाहिजे, तरच ती गोष्ट आहे. त्यामुळे स्पेशल बॅच आहे. तुम्ही या ठिकाणी फोन पे करा आणि तुम्हाला लगेच त्या ठिकाणी तुमचा स्क्रीनशॉट दिसला की बॅचला जॉईन करण्यात येईल. आणि तुम्हाला 20 मार्क पाडून द्यायची जबाबदारी माझी IBPS पॅटर्न नुसार. बघा, मग आता मी म्हटलो होतो की सगळ्यात 30 मार्कामध्ये एकमेव असं प्रकरण आहे की जे मी आज निवडलंय डिस्कस करायला, की ते आलं का इंग्रजी सोपी होती. हो, सगळ्या प्रकरणाचा गाभा, सगळ्या प्रकरणाशी छटा असलेलं प्रकरण म्हणजे सेंटेन्स, म्हणजे टाईप ऑफ सेंटेन्स. चला मग तुम्हाला चांगल्या पद्धतीने बांधवांनो भगिनींनो समजतंय, मराठी समजते म्हणजे इंग्रजी समजणारच. तर जसं मराठीमध्ये वाक्याचे 4 प्रकार आहेत, तसे सुद्धा इंग्रजीचे टाईप ऑफ सेंटेन्स 4च आहे. आणि बघा, पहिला प्रकार म्हणजे जो की त्याला आपण असर्टिव्ह सेंटेन्स असं म्हणतो. थोडक्यात सांगायचं म्हणजे कर्ता, कर्म आणि क्रियापद. इंग्रजीमध्ये सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब, वर्ब आणि ऑब्जेक्ट हे ज्या वाक्यात असतात त्याला असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजेच विधानार्थी वाक्य असं म्हणतात. काय म्हणतात गुरुजी? असर्टिव्ह सेंटेन्स असं म्हणतात. विधानार्थी वाक्य म्हणजेच असर्टिव्ह सेंटेन्स. का असं? त्यात सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट. मराठीत कर्ता, क्रियापद आणि कर्म. बघा तर मग आता आणि याचे 2 प्रकार पडतात. पहिल्याला म्हणतात बांधवांनो अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजे होकारार्थी, की ज्याच्यात नकारार्थी शब्द नसतो. नो, डू नॉट, डज नॉट, डिड नॉट असे शब्द ज्याच्यामध्ये नसतात त्याला काय म्हणणार बांधवांनो? अफर्मेटिव्ह सेंटेन्स. उदाहरणार्थ ही इज गुड, याच्यात नॉट शब्द नाहीये, नकारदर्शक शब्द नाहीये, म्हणून त्याला अफर्मेटिव्ह म्हणणार. मग ज्या शब्दामध्ये बांधवांनो इज नॉट, डज नॉट, वॉज नॉट, डू नॉट असे शब्द असतात त्याला काय म्हणणार गुरुजींनो? त्याला म्हणणार नकारदर्शक म्हणजेच निगेटिव्ह सेंटेन्स. काय म्हणणार? निगेटिव्ह सेंटेन्स. म्हणजे एवढंच शिकायला भेटलं आपल्याला की अफर्मेटिव्हचे 2 पार्ट आहे, अफर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह. आणि परीक्षेमध्ये टीईटीच्या हेच विचारलं जातं. चूज द करेक्ट अफर्मेटिव्ह, चूज द करेक्ट
अफर्मेटिव्ह, चूज द करेक्ट निगेटिव्ह, आणि या दोघांचं कधी कधी चूज द करेक्ट असर्टिव्ह असं विचारलं जातं. आणि यानंतर अत्यंत महत्वाचं टीईटी साठी जर कुठलं प्रकरण असेल ते म्हणजे तुमचं इंट्रागेटिव्ह. लय जबरदस्त. कधी कधी 3 क्वेश्चन 4 क्वेश्चन तुमचे 3 क्वेश्चन देते इंट्रागेटिव्हचे आणि म्हणते मेक द करेक्ट असर्टिव्ह सेंटेन्स. तुम्हाला देतील ते असर्टिव्ह सेंटेन्स कुठेतरी अंडरलाईन करतील आणि म्हणतील मेक द करेक्ट इंट्रागेटिव्ह किंवा WH क्वेश्चन. मग ह्या इंट्रागेटिव्हचे म्हणजे प्रश्नार्थी वाक्याचे 2 प्रकार पडतात. पहिला असतो WH, म्हणजे ज्याला WH, ज्याच्यामध्ये W आणि H पासून जो प्रश्नाची सुरुवात होती त्याला WH क्वेश्चन म्हणायचं, आणि ज्याच्यापासून तुमच्या सहाय्यकारी क्रियापद म्हणजे व्हर्बची सुरुवात होती म्हणून त्याला म्हणतात व्हर्बल क्वेश्चन. WH क्वेश्चन असेल त्याच्या प्रश्नाचं उत्तर मोठं असतं आणि व्हर्बल क्वेश्चनचं उत्तर आहे तुमचं येस नो असतं. अत्यंत सोपं. टीईटी हे 2 लय महत्वाचे. मग मला एका दिले मग म्हणा तुम्ही हे पण महत्वाचे, हे पण हे कमी महत्वाचे. याचा उपयोग कुठे होतो असतो? याचा उपयोग होत असतो चेंज वाईज. इम्पॅरेटिव्ह सेंटेन्सचा उपयोग होत असतो चेंज वाईज. 10वी 12वी बोर्ड नंतर पूर्ण तलाठी, ग्रामसेवक, PSI STI सगळ्या परीक्षेमध्ये जर चेंज वाईज विचारलेला असेल तर तो तुमचा इम्पॅरेटिव्ह सेंटेन्सच आहे. मग तुम्हाला जर चेंज व्हायचा 1 मार्क मिळवायचा असेल तर हा तुमचं इम्पेरेटिव्ह म्हणजे आज्ञार्थी वाक्य पक्क लागतं. आज्ञार्थी कशाला म्हणायचं? आलं सोपं आहे. ज्या वाक्याची सुरुवात व्हर्बने होते. कशाने होते? व्हर्ब. व्हर्ब म्हणजे क्रियापदाने होते. मग व्हर्ब कोणतं आहे? ओपन द डोर. डोर म्हणजे दरवाजा आणि ओपन म्हणजे उघडणे. दरवाजा उघड, इंग्रजीत उघड दरवाजा. हा चालतं. ओपन म्हणजे उघडणे आणि डोर म्हणजे दरवाजा, म्हणजे दरवाजा उघड असा त्याचा अर्थ. आणि याचं सुद्धा निगेटिव्ह, अफर्मेटिव्ह इम्पेरेटिव्ह आणि निगेटिव्ह इम्पेरेटिव्ह. चला, हे झालं मला गुरुजी चेंज वाईज साठी. हे खूप क्वचित वेळा विचारले गेले बरं का टीईटीला. आणि एक्सक्लामेटरी कुठं? अरे गुरुजी एक्सक्लामेटरी हे डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच मध्ये, ज्यावेळेस वाक्यामध्ये तुम्हाला सौंदर्य निर्माण करायचंय. एखादी जर आमची भगिनी रस्त्याने चालली तर आपण काय म्हणतो? हाऊ ब्युटिफुल शी इज. किती सुंदर आहे ना ती. वाक्यामध्ये काय आहे? हाऊ आलाय, ब्युटिफुल आलाय. मग ह्या वाक्यरचनेमध्ये इथं कधी शक्यतो काय नसतं, क्रियापदाला कमी महत्व, इथं ऍडजेक्टिव्हला महत्व असतं. ज्या वाक्यात ऍडजेक्टिव्ह आलं त्याला एक्सक्लामेटरी, हाऊ, व्हॉट असे शब्द दिलेले असतात. बघा इथं दिलेले हाऊ फनी, तो कितीच मजेदार किंवा बावळट आहे असं म्हणतो त्याला आपण. अशा पद्धतीने मराठीत त्याला काय म्हणा, उद्गारार्थी वाक्य वगैरे वगैरे. हे उद्गारार्थी चिन्ह असतं याच्यामध्ये. चला, कधी कधी परीक्षेमध्ये येतं चूज द करेक्ट असर्टिव्ह सेंटेन्स. मग त्यावेळेस फक्त सब्जेक्ट प्लस व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट असं म्हणायचं. चूज द करेक्ट